बराच वेळ सायली आणि समीर त्याच अवस्थेत उभे होते. अचानक कसलीही पूर्वसूचना न देता खोलीचा दरवाजा उघडला गेला. समीर, हरामखोर, किंचाळत्या आवाजात तो म्हणाला. अरे तुझी ही हिंमत. समीर शांतपणे त्याच्याकडे बघत होता. समीरच्या चेहऱ्यावर कसलेही अपराधाचे, कसलेही शरमेचे भाव नव्हते. उलट त्याच्या ओठावर जाणवेल न जाणवेल असं एक छद्मी हास्य होतं. मी तुला जिवंत सोडणार नाही समीर. असं समीर शांतपणे उद्गारला आणि आपल्या पॅन्टच्या खिशात हात घालून सहज चालीनं तो रोहनच्या दिशेनं पुढं झाला. हरामखोर, तू इतका नीच असशील असं मला वाटलं नव्हतं. रोहन ओरडला आणि आपल्या मुठीचा एक जबरदस्त ठोसा त्यांनी समीरला मारला. समीरनं स्वतःला वाचवण्याचा अजिबात प्रयत्न केला नव्हता. म्हणूनच रोहननं सर्व शक्ती एकवटून मारलेला तो फटका बसताच समीर जमिनीवर आपटला. समीर, सायली जीवाच्या आकांतानं ओरडली आणि समीरच्या दिशेनं धावली. खाली बसून तिने त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याच्या ओठाच्या कोपऱ्यातून आलेलं रक्त ती आपल्या पदरानं पुसायला लागली. सायली, उठ, रोहन गरजला. पण तरीही सायली तशीच बसून राहिली. मी काय सांगितलं ऐकलं नाहीस का तू? रोहन पुन्हा गरजला आणि मग समीरकडे बघत ओरडला. आणि तू, हिम्मत असेल तर माझ्याशी सामना कर. समीर सावकाश उठून उभा राहिला. त्याच्याबरोबर सायली सुद्धा. सायली, घरी चल, आता 1 मिनिटसुद्धा इथं थांबायचं नाही आहे. असं म्हणत रोहनने तिचा हात पकडून तिला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच समीरनं पुढं होऊन सायलीला आपल्या मागे घेतलं. जे काय बोलायचं आहे ते माझ्याशी बोल, माझ्याशी बोल तू रोहन. पुढे होत समीर म्हणाला. अरे तुझ्याकडे तर मी नंतर बघीन रे, आधी हिच्याकडे. तुझं डोकं नाही ना फिरलं रोहन? आत्ता पहिल्यांदा सायलीच्या तोंडून शब्द बाहेर आले. हे काय, एखाद्या जंगली माणसासारखा मारामारी करायला लागलास तू? हे बघ, तू माझी होणारी बायको आहे सायली. तुला आणि ह्या अशा अवस्थेत बघून मी काय सभ्य माणसासारखं शांत राहायला हवं होतं का? अरे तू मला काही स्पष्टीकरणाची संधी देणार आहेस का नाही? अजून काही स्पष्टीकरण देण्याची हिंमत आहे तुझ्यात? जळजळीत नजरेनं तिच्याकडे बघत तो म्हणाला. काय स्पष्टीकरण देणार आहेस तू सायली? हा प्रश्न समीरनं विचारला होता. सायली, म्हणजे प्रकरण पुढे गेलेलं आहे. हां, रोहन पुन्हा गरजला. आणि तुम्हा दोघांमध्ये तसलं काही नाही आहे हे तू मला शपथेवर सांगत होतीस. रोहन, अरे माझा ऐकून तर घे. आता ऐकण्यासारखं सांगण्यासारखं काहीही नाही आहे सायली. जाऊ दे ना सायली, तो जर तुझं काही ऐकून घ्यायलाच तयार नाही आहे तर तू तरी कशाला? असं म्हणत समीरने तिच्या खांद्याला धरून तिला दरवाजाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. तिला हात लावू नकोस समीर तू, रोहन ओरडला. का बरं? समीरने शांतपणे विचारलं. कारण तो अधिकार तुझा नाही आहे. सायली अजूनही माझी भावी पत्नी आहे. तिच्यावरचा तो अधिकार मी अजून सोडलेला नाही. मी तिला इथून जबरदस्तीनं सुद्धा घेऊन जाऊ शकतो. अच्छा, बघू ना तुझ्यात किती हिंमत आहे ते. समीर सुद्धा त्याला आव्हान देत म्हणाला. मी तुला शेवटचं सांगतोय समीर. रोहन, समीर, सायली तीक्ष्ण स्वरात म्हणाली. हे काय चालवलंय तुम्ही दोघांनी? मी काही एखादी निर्जीव वस्तू नाही आहे जिच्यासाठी तुम्ही एकमेकांशी लढावं किंवा आपापसात वाटून घेण्याचा निर्णय करावा. तू घरी चल सायली. अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आय एम रिअली सॉरी सायली, ही गोष्ट मी खरंच विसरून गेलो होतो. असं म्हणत समीरने मनापासून तिची माफी मागितली. पण रोहन मात्र तसा जळजळीत नजरेनं तिच्याकडे बघत राहिला. काही वेळ रोहन आणि सायली एकमेकांकडे तीव्र नजरेने बघत राहिले. मग रोहननं त्याच आढ्यताखोर स्वरात विचारलं. तू माझ्याकडून पण सॉरीची अपेक्षा करतेस? अपेक्षा नाही, आशा. मग माझ्याकडून तुझी ही आशा पूर्ण होणार नाही हे लक्षात ठेव. माफी तर तू माझी मागायला पाहिजेस. कशाबद्दल? इतकं सगळं झाल्यावरही विचारतेस कशाबद्दल?
काय झालंय? काहीच झालं नाही. नाही, प्रेमात तर यापेक्षा बरंच काही घडलं जातं ना. सायली विलक्षण शांत स्वरात म्हणाली. प्रेमात? क्षणभर सायलीच्या बोलण्याचा अर्थ त्याच्या लक्षातच आला नाही आणि जेव्हा तो आला तेव्हा त्याचा चेहरा एकदम पांढरा फट्टक पडल्यासारखा झाला. सायली, नाही नाही, हे तू एवढा हैराण का झालायस रोहन? अगं तू तू तुझं माझ्याशी लग्न ठरलंय सायली. आहे नाही, ठरलं होतं, सायली त्याच शांत स्वरात म्हणाली. मी तुझ्याशी लग्न करायला या क्षणी नकार देतेय. नाही नाही सायली, नाही, तो जवळजवळ किंचाळल्यासारखा म्हणाला आणि मग एकदम दात ओठ खात समीरच्या दिशेनं पुढं झाला. पण त्याआधी सायली दोघांच्या मध्ये येऊन उभी राहिली. रोहन, आता तू इथनं जा. सायली, तुला मी इथून जायला सांगितलंय रोहन. या हरामखोर माणसाच्या आयुष्यात तुला काही महत्त्वाचं स्थान आहे असं जर तू समजत असशील ना तर. काय समजायचंय, काय समजायचं नाही आहे, हा प्रश्न माझा आहे रोहन, आणि त्याच्यासाठी तुझ्या सल्ल्याची मला गरज नाही आहे. आणि हां, समीरला हरामखोर म्हणू नकोस. सायली, अगं तो तुझ्याशी प्रेमाचं नाटक करतोय, तो तुला मूर्ख बनवतोय. त्याच्या आयुष्यात आलेली तू पहिली स्त्री नाही आहेस. ते माहिती आहे मला. काय? हां, आणि कोणी सांगावं रे, माझ्याही आधी तुझ्या आयुष्यात कोणी दुसरी स्त्री नसेल कशावरनं? काय म्हणायचं आहे काय तुला? तिच्या त्या प्रश्नानं रोहन एकदम गडबडला होता. तुला ते समजलंय रोहन? सायलीला कळत होतं आपण जाणीवपूर्वक त्याला खालच्या पातळीवर नेतोय, पण आता रोहनविषयी तिच्या मनात कसलीही सहानुभूती उरलेली नव्हती. समीर, मी तुला सोडणार नाही. समीरकडे हिंस्त्र नजरेनं बघत रोहन म्हणाला. प्रश्न मी केलाय रोहन, समीरने नाही. सायली तीक्ष्ण आवाजात म्हणाली. सायली, मी तुला पुन्हा एकदा सांगतो, हा माणूस. रोहननं बोलायचा प्रयत्न केला. हे बघ, मला आता तुझं काही ऐकायचं नाही आहे, तू इथून जावंस हे उत्तम, असं म्हणत सायलीने त्याच्याकडे पाठ फिरवली. रोहन क्षणभर घुटमळला, मग वळला आणि धाडकन दरवाजा आपटत बाहेर पडला. रोहन जाताच सायली समीरपासून दूर झाली. आता? समीरने विचारलं. काय? तिला समीरची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती. वा, समीर काहीसा कुत्सित हसत म्हणाला. प्रेमाचं फार छान नाटक केलंस तू. आपल्या हृदयात कोणीतरी हजारो काटे टोचल्यासारखं वाटलं सायलीला. तिच्या मनापासूनच्या बोलण्याला समीर नाटक समजला होता. क्षणभर तिच्या मनात आलं, इथून आपण पळत सुटावं, कुठेही, वाट फुटेल तिकडे. आता काय करणार आहेस? नाही, माहीत नाही. तुम्हाला जे हवं होतं ते घडलंय. आता कदाचित तुम्ही तुमचा प्रस्ताव मागे घ्या. नाही, तो तिच्याकडे बघत तीव्र स्वरात म्हणाला. अजिबात नाही. उद्या सकाळी बरोबर 11 वाजता आपलं लग्न होणार आहे. उद्या? हो. कुठे? इथल्याच एका मोठ्या हॉटेलच्या हॉलमध्ये. पण बिण काही नाही, सगळी तयारी झालेली आहे. म्हणजे मी हा प्रस्ताव मान्य करणार याची तुम्हाला खात्री होती? 100%. सायली क्षणभर थांबली. मग काहीसं थांबत थांबत तिने पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. खरं सांगा, तुम्ही माझ्याशीच लग्न करण्याचा हट्ट का धरलाय? सांगितलं ना, मला तुझी गरज आहे. त्या व्यतिरिक्त आणखीन दुसरं कारण? पण तिला अपेक्षित असलेलं उत्तर त्यांनी दिलं नाही. उलट तिचा प्रश्न टाळून तो किंचित हसून म्हणाला. आत्ता तू आराम कर. उद्या तुझा सगळा दिवस गडबडीत जाणार आहे. आणि तसंही गप्पा मारण्यासाठी आता आपल्यापुढे सगळं आयुष्य पडलं आहे. आणि तिला आणखीन काही बोलायची संधी न देता तो तिला गुड नाईट करून खोलीतनं बाहेर पडला. बराच वेळ ती होती तिथेच उभी राहिली होती. जे काही तिने केलं ते योग्य होतं? खरोखरच तिचं समीरवर प्रेम होतं का? या प्रश्नाचं उत्तर मात्र तिच्या मनानं चटकन दिलं होतं, हो असं. त्या रात्री सायली अजिबात झोपू शकली नाही.
बिछाण्यावर पडल्या पडल्या आपल्याला झोप लागेल अशी तिची ही अपेक्षा नव्हती. एका रात्री तिच्या आयुष्याला जी कलाटणी मिळाली होती, ज्या अनुभवांना तिला सामोरं जावं लागलं होतं, ते बघता ती शांतपणे झोपू तरी कशी शकत होती. बिछाण्यावर पडल्यावरही तिच्या डोक्यातलं विचारचक्र थांबलं नव्हतं. रोहनने आपल्याबद्दल काय ग्रह करून घेतला असेल? समीरनं आपल्याशीच विवाह करण्याचा हट्ट का धरला होता आणि त्यामागे त्याचा काय हेतू असावा? हे जे काही घडलंय, घडू पाहतंय, ते खरोखरच सत्य रोहनच्या बाबतीत जे काही घडलं ते खरोखर घडलं होतं का? आणि हे सगळं सत्य होतं तर त्या बाबतीत तिच्या स्वतःच्या भावना नेमक्या काय होत्या? तिच्याकडे दुसरा काही मार्ग नव्हता का? एक गोष्ट मात्र तिला कबूल करावी लागत होती, समीरची भेट झाल्यानंतर तोच तिच्या अस्तित्वाचा मुख्य केंद्रबिंदू बनला होता. यापूर्वी कुठल्याही पुरुषाविषयी तिच्या मनात अशा प्रकारची भावना निर्माण झालेली नव्हती. पण समीरविषयी तिच्या मनात ज्या भावना होत्या त्याच आणि तशाच प्रकारची भावना समीरच्याही मनात होती का? या प्रश्नाचं उत्तर मात्र तिला ठामपणे देता येत नव्हतं. तिने पुन्हा पुन्हा विचारूनही समीरनं तिच्यावर प्रेम असल्याचं स्पष्टपणे कबूल केलं नव्हतं. त्याला तिची गरज होती, त्याला ती हवी होती, कदाचित फक्त शारीरिक पातळीवरच. केवळ एवढं एकच कारण कुठलाही विवाह सफल व्हायला पुरेसं असतं? आणि जर नसेल तर तिचं पुढचं भवितव्य काय असणार होतं? सायलीने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. काय फायदा आहे अशा प्रश्नांचा की ज्यांची उत्तरच हरवलेली आहेत? त्याच डोळे घट्ट मिटलेल्या अवस्थेत मग कधीतरी तिला झोप लागून गेली. सायलीला जाग आली तेव्हा सूर्याची किरणं खोलीत पसरलेली होती. तिने घड्याळात पाहिलं तर 8 वाजत आले होते. 8? ती धडपडून उठून बसली. 8 तिला इथेच वाजले होते आणि सगळी तयारी करून 11 वाजता तिला विवाहस्थळी हजर व्हायचं होतं. सायलीने आपल्या आजूबाजूला नजर फिरवली पण नवीन असं काहीच तिला दिसलं नाही. त्याचवेळी काका खोलीत आले. उठलीस? हो पण किती उशीर झाला काका. काका तुम्ही तरी मला जागं करायचं. रात्रभर झोपली नव्हतीस ना म्हणून नाही उठवलं. तुम्हाला कसं समजलं काका मी रात्रभर झोपले नव्हते ते? कारण मी इथे शेजारच्या खोलीत होतो. तुमची खोली आहे ती? नाही, समीरच्या सांगण्यावरनं मी तिथे राहिलो होतो. का? रात्री तुला कशाची गरज भासली तर कोणीतरी जवळपास असावं असं त्याला वाटलं म्हणून. का मी रात्रीतून उठून कुठेतरी पळून जाईन म्हणून? असं का म्हणतेस ग पोरी? हे बघ तुझ्यावर पहारा ठेवण्या इतका समीर वाईट नाही आहे. सायली काही न बोलता तशीच उदास चेहऱ्यानं बसून राहिली. उठ पोरी उठ. आजच्या दिवशी असा उदास चेहरा करून बसू नकोस. अगं आज तर तुझा विवाह आहे. चल तू आंघोळ वगैरे आटोपून घे. अवंती एवढ्यात येईल. दीदी येणार आहे? कशासाठी? अगं तुला तयार करण्यासाठी. तुम्हाला आश्चर्य नाही वाटत काका? कसलं? हेच की मी समीरशी विवाह करायला तयार झाले. यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? पण मला वाटतंय. काका तुम्हीच सांगा समीरने माझ्याशीच विवाह करायचा हट्ट का धरला? नाही ते मला नाही सांगता येणार. सांगता येणार नाही का सांगायची इच्छा नाही? काहीही समज. का? मला कसलंही स्पष्टीकरण मागण्याचा हक्क नाही? सायली मला एक सांग, समीर स्वतःहून तुझ्याशी विवाह करायला तयार झाला ह्याचं तुला एवढं आश्चर्य का वाटतंय? एक लक्षात घे, समीर असा माणूस आहे जो आपल्या मनाविरुद्ध कधीही काहीही करत नाही. हां जाऊ दे, ह्या असल्या गोष्टीचा नको जास्त विचार करूस. काका शेवटचा प्रश्न विचारते, विवाहानंतर समीर पार्टी देणार असेल ना? अर्थात. कुठे? हे विचारताना सायलीची छाती धडधडत होती. अगं कंपनीच्या क्लबमध्ये. हो. याच गोष्टीची तर तिला भीती वाटत होती. आणि ह्या पार्टीला तो बऱ्याच जणांना निमंत्रित करणार असाही तिला संशय होता. पार्टीला तो बऱ्याच जणांना निमंत्रण देणार असेल ना?
नाही, बऱ्याच जणांना असं नाही म्हणता येणार, पण त्याचे काही जवळचे मित्र आणि कंपनीतल्या काही लोकांना तर बोलवावंच लागणार ना. सायलीने आपले ओठ घट्ट आवळले. याचा अर्थ पुन्हा एकदा तिला रोहनच्या मित्रांना सामोरं जावं लागणार, ज्यांच्याशी रोहननं तिची आपली भावी पत्नी म्हणून ओळख करून दिली होती. काय ग्रह होईल त्यांचा तिच्याबद्दल, कोणत्या नजरेनं बघतील ते तिच्याकडे. तिची अवस्था लक्षात आल्यासारखं काकांनी तिच्या डोक्यावर हलकेच थोपटलं आणि काही न बोलता ते खोलीतून बाहेर पडले. सायली काही क्षण तशीच बसून राहिली. मग एक निश्वास सोडत ती उठली आणि बाथरूममध्ये शिरली. बाथरूममधनं ती बाहेर आली तेव्हा बेडवर एक अतिशय सुंदर साडी पडली होती. साडीच्या बरोबर मॅचिंग पेटीकोट, ब्लाऊज आणि मोजकेच काही दागिने. सायली काहीशा विस्फारित नजरेनं त्या वस्तूंकडे बघत राहिली. समीरची पसंती खरोखर फार उच्च दर्जाची होती का हे सगळं अवंती दीदीनं खरेदी केलं होतं? सायली या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना अवंती आत आली. कशी आहेस सायली? ठीकच आहे म्हणायची. सायली काहीशा उदास स्वरात म्हणाली. अगं असं का म्हणतीयस? आज तर तू खूप आनंदात असायला हवंस. का बरं? आज माझा विवाह आहे म्हणून? हो हो, पण तुझ्या आवाजावरनं असं वाटतंय की या विवाहाला तुला जबरदस्तीनं भाग पाडलं जातंय. जबरदस्तीनं कुठे? हा निर्णय मी माझ्या मर्जीने घेतलाय. मग दीदी एक विचारू? हो विचार. समीरशी विवाह करण्याचा मी घेतलेला निर्णय योग्य आहे का गं? तुला आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप होतोय? नाही नाही, मग हा प्रश्न का विचारलास तू? दीदी खरं सांगायचं ना तर एका गोष्टीनं मला खूप अस्वस्थ केलं आहे. कुठल्या? दीदी, परमेश्वर प्रत्येकाच्या हातून घडलेल्या अपराधाची शिक्षा त्याच जन्मी देतो असं म्हणतात, खरं ना? हो खरं आहे. मी रोहनला धोका दिला, त्याला झिडकारलं, त्याची शिक्षा म्हणून उद्या समीरसुद्धा मला... नाही नाही, तसं नाही होणार. का नाही होणार? हे बघ सायली, तू फक्त एका दिशेनं विचार करतेयस. कदाचित असंही असू शकेल की रोहनला त्यांनी केलेल्या अपराधाची शिक्षा ह्या रूपानं मिळाली असेल. म्हणजे असं की कदाचित त्यांनी कोणाला तरी फसवलं असेल, कोणाचं तरी आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं असेल. नाही दीदी, रोहन तसा माणूस नाही आहे. याचा अर्थ सायली, तू त्याला अजून ओळखलेलंच नाही आहेस. दीदी तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, काही नाही म्हणायचं. नाही दीदी, हे जे काही तुम्ही म्हणालात ना त्यात बराच अर्थ दडलेला आहे. ठीक आहे, पण आता तू या लग्नाला हो म्हणाली आहेस, याचा तुला पश्चात्ताप नाही ना होत? नाही होत दीदी. तुझं रोहनवर प्रेम आहे? नाही दीदी. मग तू त्याच्याशी लग्न करायला कशी तयार झालीस? सायलीनं अवंतीला थोडक्यात सगळं सांगितलं. अच्छा, म्हणजे त्यांनी तुला तुझ्या एकाकीपणात आधार दिला आणि त्या आधाराची परतफेड म्हणून त्यांनी मांडलेला विवाहाचा प्रस्ताव तू मान्य केलास. सायलीनं फक्त मान डोलावली. मग मला सांग सायली, समीरच्या बाबतीतही असाच काही प्रकार आहे का? नाही दीदी. मग तू त्याच्याशी लग्न करायला का तयार झालीस? कारण दीदी, माझं समीरवर प्रेम आहे. मान खाली घालत ती हलक्या आवाजात म्हणाली. त्याला हे माहिती आहे? नाही. तू सांगितलं नाहीस? नाही. का? दीदी, मला वाटतं प्रेम वगैरे गोष्टीवर त्याचा विश्वास नाही आहे. हां, तू म्हणतेस तेही खरंच आहे, अवंती गंभीर स्वरात म्हणाली. मग तुम्हीच सांगा ना दीदी, अशा परिस्थितीत सांगून फायदा काय आहे? तो विश्वास ठेवणारच नाही ना माझ्या बोलण्यावर. सायली, तुला एक गोष्ट माहीत नाही आहे. समीर इतरांच्या बाबतीतच नाही तर स्वतःच्या बाबतीत सुद्धा फार कोरडा, तटस्थ झालेला आहे. आणि हा कोरडेपणा, तटस्थपणा आजवर त्याच्या वाट्याला आलेल्या अनुभवातनं आलेला असावा. त्यांनी ज्यांना आपलं मानलं, ज्याला त्यांनी जवळ केलं, त्या सगळ्यांनी केवळ त्याचा वापर करून घेतलेला आहे. दीदी, ह्या बाबतीत मला काहीच माहीत नाही खरंच. अगं, म्हणून तर तुला मी हे सगळं सांगतेय.
हे बघ सायली, तू जर त्याला समजावून घेतलंस, आपल्या प्रेमानं त्याच्यातला हा कोरडेपणा, वृक्षपणा काढून टाकलास, तर आज त्याचा माणूस आणि माणुसकीवरचा जो विश्वास उडत चाललाय ना, तो पुन्हा जिवंत होईल सायली. दीदी, मी नक्की प्रयत्न करेन. नुसता प्रयत्न चालणार नाही सायली, कारण प्रयत्न थकले की माणूस निराश होतो. तू निराश होणार नाहीस असं वचन दे मला. दीदी, वचन कसं देणार ना, कारण मला तर अजून समीरच्या मनात नेमकं काय खतखततंय तेच माहिती नाही आहे. अगं, माहिती नाही आहे तर होईल सायली. तू आता त्याच्या संपूर्ण आयुष्याचीच स्वामिनी होणार आहेस. पत्नीला पतीच्या मनाचा थांग लागायला फार वेळ नाही लागत. अवंती हसून म्हणाली आणि अवंती बोलत असताना बंद दरवाज्यावर टकटक झाली. दार उघडच आहे, या आत. अरे हे काय, काका आत येत म्हणाले. तू अजून तयार झाली नाही? काका काळजी करू नका, मी आहे ना आत्ता तयार करीन हिला. अवंतीनं काकांना दिलासा दिला. जरा लवकर आटपा तुम्ही, वेळेवर पोचायला हवंय, असं म्हणत काका निघून गेले. त्यानंतर मात्र अवंतीनं बोलण्यात वेळ न घालवता सायलीला तयार करायला सुरुवात केली. अर्ध्या तासानं तयार झालेल्या सायलीकडे बघताना अवंतीचे डोळे विस्फारले गेले होते. सायली, अगं तू एवढी सुंदर असशील असं खरंच मला वाटलं नव्हतं, अवंती मनापासनं म्हणाली. आणि सायलीच्या मनात आलं की हेच वाक्य समीरच्या तोंडून कधी आपल्याला ऐकायला मिळेल का. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित सायली या कादंबरीचा 7वा भाग. 8वा भाग उद्या. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता, हे लक्षात घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर सुरेश वैद्य लिखित सायली या कादंबरीच्या 8व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.